पायी आओ पायी आओ तेथे ब्रह्मगर्भाने आपल्या पोटी जर देवा समान संत जन्माला यायचे असतील तर पहिल्यांदा जे हे मन आहे या मनाची वात भगवंताशी जोडावी लागते, जळून घ्यावं लागतं. अहंकार विरहित जीवन, निर्व्याज्य निरतिशय निस्वार्थी प्रेम, वासना रहित केलेला संसार, मग कुळी कन्या पुत्र इथे जन्माला. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा, रवी दीप हिरा. आता हिऱ्याचा जन्म कुठं होतो? कोळशाच्या खाणीत. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचा जन्म सुद्धा वाईटांच्या सहवासात झालेला आहे. असं आहे. तो हिरा अंधारामध्ये चमकतो आणि आपल्याला अंधारातल्या वस्तू दिसतात. दिवा आपल्याला अंधारातल्या वस्तू दाखवतो. सूर्योदय झाल्यानंतर सगळं दिसतं. पण हे तिघजण यांची मर्यादा किती आहे? जे दिसतंय, जे आहे प्रत्यक्ष, ते दाखवण्यापुरतीच मर्यादा आहे. पण या जगामध्ये न दिसणार कैक पटीने मोठं आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. काल आमची सरिता विल्यम पृथ्वीवर 8 दिवसासाठी अंतराळयानात गेली होती. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर 18 लाख किलोमीटरचा प्रवास. दोघंच व्यक्ती, दुसरा एक आणखी अंतराळवीर होता. त्या निर्वात पोकळीमध्ये शरीराला वजन नाही. 8 दिवसाच्या तयारीने गेली, 9 महिने अडकून पडली. पण भारतीय रक्त, भारतीय अस्मिता, तेज काय असतं जगाला तिने दाखवून दिलं. आत्मविश्वास हरवू दिला नाही. कर्तव्यावरची जी अढळ श्रद्धा आहे ती नष्ट होऊ दिली नाही. जगत राहिली, झुंजत राहिली. शेवटी तिची सुटका करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आलं आणि ते यान काल अमेरिकेच्या फ्लोरिडा नावाच्या प्रांताच्या समुद्र किनाऱ्यावर सुखरूप उतरलं. ही निष्ठा आहे. न दिसणारं जग तिने पाहिलं. आपल्याला दिसतंय हे घर आहे, ही चूल आहे, ही भांडी, हे दागिने, ती अमुक आहे, ते तमुक आहे, हे महाराज आहे, ते महाराज आहे, ते श्रोते आहेत, त्या माझ्या मातावर दिसतंय तेवढं दाखवतात ते तिघं. पण अदृश्य दर्शने संताची